नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती फक्त महादेवाकडे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, महादेव तुमच्या पाठीशी आहे. महादेव म्हणजे केवळ देव नाही, तर तो एक विचार आहे, शांतता आहे आणि शक्ती आहे. आज महाशिवरात्र. तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. उपवास म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गरमागरम आणि कुरकुरीत असा साबुदाणा वडा. पण अनेकांची तक्रार असते की वडे तेलात फुटतात किंवा मऊ पडतात. आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतील. चला तर मग आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. त्यासाठी मी सर्वात आधी वड्यांसाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी मिरची, दाण्याचे कूट, त्याचप्रमाणे आले आणि थोडे दही टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडी साखर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे. हे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. साबुदाणा वड्यांसाठी मी घेतलेले आहेत 4 बटाटे, त्याचप्रमाणे 4 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दाण्याचे कूट आणि 2 वाटी भिजलेला साबुदाणा. साबुदाणा चांगला 7 ते 8 तास मी भिजवलेला आहे आणि थोडे आले सुद्धा घेतलेले आहे. आता मी मिरची आणि आले मिक्सरमधून वाटून घेणार आहे. सर्वात आधी मी 4 बटाटे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकरच्या मी 3 शिट्या घेणार आहे. आता बटाटे उकडून झाल्यावर त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि मी ती चांगली कुस्करून घेतलेली आहे. तुम्ही बटाटे किसणीने किसून घेतले तरी चालतील, कारण त्यामुळे गुठळी होणार नाही आणि वडे करायलाही सोपे जातील. आता आपले बटाटे त्यात टाकून झालेले आहे. आता मी त्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेले मिरची, आले त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी दाण्याचे कूट सुद्धा टाकलेले आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे. हे आता सर्व मी हाताने चांगले एकजीव करून घेणार आहे. यात पाणी अजिबात टाकू नये. जर तुम्ही त्यात पाणी टाकले तर वडे तेलकट होतात, म्हणजे वडे तेल पितात असे म्हटले जाते. त्यामुळे यात पाणी अजिबात टाकू नये. पाणी नसल्यामुळे ते अगदी घट्ट होते आणि वडे तळण्यास सोपे जातात. सहसा 2 कप साबुदाण्यांसाठी कमीत कमी 3, जास्तीत जास्त 4च बटाटे घ्यायचे आहेत. कारण बटाटे जास्त वापरले तर वडे तेलकट होतात. 2 कप साबुदाण्याला एवढेच बटाटे पुरेसे आहेत. आता माझे हे वड्यांचे पीठ चांगले चोळून एकजीव झालेले आहे. मी आता हाताला तेल किंवा पाणी लावून वडे चांगले थापून घेणार आहे. वडे हातावरच थापले तरी चालतील. तुम्हाला जर ते हातावर थापायचे नसतील तर ते तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा थापू शकतात, म्हणजे ते अगदी एकसारखे थापता येतील. हे बघा, या पद्धतीने वडा करायचा आहे. हे वडे तुम्ही एकदम एका ताटात करून ठेवले तरी चालतील किंवा तळण्याच्या वेळेस केले तरी चालतील. मी डायरेक्ट एक वडा कढईत टाकून तळून घेणार आहे. बाजूला आता कढईत तेल तापण्यास मी ठेवलेले आहे आणि तेल चांगले मध्यम आचेवर गरम झाले म्हणजे हे वडे टाकण्यास सुरुवात करावी. हे बघा, या पद्धतीने एक वडा टाकायचा आहे. 2 किंवा 3 वड्यांपेक्षा जास्त वडे टाकू नयेत. नेहमी तेल गरम असतानाच वडे टाकावेत. गार तेल असल्यावर जर वडे टाकले तर ते पूर्णपणे एकमेकाला चिकटतात आणि नरम होतात. आता आपण मध्यम आचेवर वडे दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत.
बघा, आपले साबुदाणे वडे चांगले फुगून वरती आलेले आहेत. ते मी आता उलटवून घेणार आहे. अजिबात तेलकट झालेले नाहीत बघा. या पद्धतीने सर्व वडे मी आता तळून घेणार आहे. आजच्या साबुदाणा वड्यांची टिप्स: बटाटा जास्त वापरू नका, नाहीतर वडे तेलकट होतात. 2 कप साबुदाण्याला 3 मध्यम बटाटे पुरेसे आहेत. वडे तळताना कढईमध्ये जास्त वडे टाकू नका. एका वेळी 2 किंवा 3 वडे टाकावेत. साबुदाणा भिजवताना त्यात जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी. आता हे साबुदाणे वडे अगदी छान लालसर असे तळले गेलेले आहेत. त्यांना सुंदर असा गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे. हे वडे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा किती छान झाले ते. हे वडे दह्यासोबत किंवा चटणी सोबत छान लागतात. साबुदाणा वडा परफेक्ट झाला हे कशावरून ओळखायचं असेल तर त्याचा आवाज, आणि तो असा हलका वाटायला लागला की समजायचं आपला वडा तयार झाला आहे. आता दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन आपले वडे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने साबुदाणा वडा ट्राय करा आणि मला कमेंट करा. कशी वाटली तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीत.